मराठवाड्यात सोयाबीनची 22,98,155 हेक्टरवर पेरणी, शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा। खानदेशात भुईमुगाची पेरणी सुरूच, या आठवड्यात लागवडला मोठ्या प्रमाणात गती, लागवड ऑगस्ट पर्यंत सुरू राहण्याचा अंदाज। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाअभावी भातरोप पुनर्लागवड रखडली, 24 जुलैपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर। पंतप्रधान पीक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत, विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी 40 रुपये शुल्क, जास्तीत जास्त विमा भरण्याचं शेतकऱ्यांना आवाहन। जालन्याच्या वडोद तांगडा परिसरात मका कोळपणीच्या कामाला वेग, पावसानं उघडीप दिल्यानं कोळपणीच्या कामाला गती। रायगड जिल्ह्यात खरीप हंगामातील भात लागवडीची कामं वेगानं सुरू, भात लागवडीसाठी युरियासह मिश्र खतांना शेतकऱ्यांकडून वाढती मागणी। खरीप पेरणी अंतिम टप्प्यात असताना लातूर जिल्ह्यात पावसाची दांडी, पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। बाजारात भाजीपाल्याच्या दरानं गाठला उच्चांक, फळभाज्यांची 220 ते 240 रुपये किलो दरानं विक्री, पावसामुळे भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान। नांदगाव तालुक्यात खरीप हंगामाची पेरणी 100% पूर्ण, शेतकऱ्यांकडून सर्वाधिक मका पिकाला पसंती, 38,751 हेक्टर क्षेत्रावर मका पेरणी। वाशिम जिल्ह्यातील काजळेश्वर परिसरात कापूस पिकावर वाणी किडीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांवर दुबार लागवडीची वेळ। बाजारात पपईचे दर स्थिर, मागील काही आठवड्यांपासून पपईच्या दरात सुधारणा, सध्या पपईला 1,700 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान दर। पावसामुळे राज्यातील बाजारात फ्लॉवरसह सर्वच भाज्यांची आवक घटली, आवक घटल्यानं दरात सुधारणा, सध्या फ्लॉवरला सरासरी 2,500 ते 3,000 रुपये प्रति क्विंटलचा दर।